नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला 16वा भाग आहे आणि या भागामध्ये आपण थोडासा एक रंजक इतिहास पाहणार आहोत. हा प्रश्न खरं तर आपल्या एका सबस्क्रायबर मित्राने विचारला होता आणि एका मित्राने विचारला होता याचा अर्थ असा नाही की त्याच एका व्यक्तीला पडला होता, पण हा जो प्रश्न आहे हा आपल्या सगळ्यांच्या मनात कुठे ना कुठेतरी असतो. तर तो प्रश्न असा आहे की आडनावावरून एखाद्या ठिकाणचं स्थान, त्या व्यक्तीचं स्थान, एखाद्या व्यक्तीचं आडनाव कळलं तर त्या व्यक्तीचं स्थान आणि ती व्यक्ती कुठल्या समाजातील असू शकते हे आपण कसं ओळखावं. इथं विषय आपण समाज हा शब्द वापरलेला आहे, आपण जात हा शब्द वापरलेला नाही. महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती आहेत आपण म्हणतो, तर 18 पगड जातींची वेगळी वेगळी आडनावं आहेत, कुळं समान आहेत, पण काही जातींची खास आपण म्हणू शकतो की ओळख असणारी आडनावं आहेत. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत की प्रत्येक जातीची आडनावं कोणती, समाजाची आडनावं कोणती, कुळं कोणती, गोत्र कोणती, त्याच्याबद्दल आपण वेगवेगळे व्हिडिओ नंतर बनवणारच आहोत. आजच्या व्हिडिओचा विषय जात नाही आहे. आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे की मला जर एखादं आडनाव समजलं किंवा माझ्या कानावर एखादं आडनाव पडलं तर महाराष्ट्रामध्ये पुष्कळ लोक राहत असतात. मराठी लोक राहतात, अमराठी लोक राहतात, कन्नड लोक राहतात, त्यानंतर पुष्कळ लोक आहेत जे कर्नाटकमधून येऊन स्थायिक झालेत, उत्तर प्रदेशामधून येऊन स्थायिक झालेत, तेलंगणामधून येऊन स्थायिक झालेले आहेत, मराठवाड्यामध्ये लोक आहेत, ते गोव्यातून येऊन लोक स्थायिक झालेले आहेत. तर मग ही नावं ओळखायची कशी काय, की हा व्यक्ती नेमका कुठला आहे हे मला कळेल कसं काय, त्या आडनावांची वैशिष्ट्ये काय आहेत. तर अशी काही रंजक माहिती आपण घेणार आहोत. ही जातवार आडनावं नाही आहेत. एखादं आडनाव कुठल्या स्थानावरचं असू शकतं किंवा आडनावावरून आपल्याला ते स्थान कसं कळू शकतं, राज्य कसं कळू शकतं, सर्वसाधारणपणे आपल्याला अंदाज कसा येऊ शकतो की ही व्यक्ती अमुक एका समाजातली असू शकते. उदाहरणार्थ सिंधी आणि इराणी या दोन्ही आडनावामध्ये शेवटी नी प्रत्यय लागतो. तर सिंधी आणि इराणी आडनावामध्ये फरक कसा करावा. त्यानंतर सिंधी आणि जैन आडनावं आपल्याला बऱ्याच लोकांना सारखीच वाटतात. तर कुठली आडनावं जैन आहेत ती सिंधी नसतातच कधी, आणि कुठली आडनावं आहेत जी कधीच आपण म्हणतो की जैन होऊ शकत नाही, सिंधीच असतात. तर हा फरक कसा ओळखावा आपण याच्यामध्ये. तर याच्यासाठी आपण थोडासा हा एक छोटासा व्हिडिओ बनवतो आहे. या व्हिडिओमधून आपला उद्देश हा आहे की आडनावांवरून एखाद्या व्यक्तीचं स्थान किंवा समाज हा ढोबळ मानाने ओळखता येऊ शकतो. इथे कुठल्या समाजाचं जातीयकरण करणं किंवा जातीभेद करणं किंवा एखाद्या समाजाला चिन्हांकित करणं की हा याच जातीचा आहे, याच ठिकाणचा आहे, हा विषय नाही. पण आडनावं कशा प्रकारे आपल्याला माहिती देऊ शकतात ते आपल्याला थोडक्यामध्ये कळलं पाहिजे. जेणेकरून काय होईल की तुमचं पण जर आडनाव एखाद्या ठराविक त्या भागातला असेल, समजा कोण्या पूर्वज असतील आपल्या सबस्क्रायबर मित्रांचे, ते पूर्वज जर समजा तेलंगणामधून येऊन स्थायिक झालेले असतील महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना अंदाज येईल की अरे मी तर तेलंगणामधून आलो, हे अशा प्रकारचं आडनाव आहे का नाही. मराठीमध्ये आलेली तेलुगू आडनावं किती आहेत ते आडनावं पण आपण पाहणार आहोत. कन्नड आडनावं किती आहेत ते पण आपण पाहणार आहोत. त्याचे व्हिडिओ नंतर येतीलच या व्हिडिओनंतर. पण इथे आपण एक सारांश रूपाने थोडासा अभ्यास करणार आहोत की आडनाव काय काय असू शकतात म्हणून. तर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया महाराष्ट्रीयन आडनावांपासून, की महाराष्ट्रीयन आडनावांची स्थानवाचक वैशिष्ट्य काय आहेत. आपण जातवाचक वैशिष्ट्य म्हणत नाही, स्थानवाचक वैशिष्ट्य. आणि एखाद्या स्थानावरून आडनाव कसं पडतं किंवा कसं ओळखता येतं आपल्याला की महाराष्ट्रीयन आडनाव. तर महाराष्ट्रीयन आडनावांचं वैशिष्ट्य हे असतं की जेव्हा एखादं स्थान दर्शवायचं असतं तेव्हा त्याच्या मागे कर लावलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ सातारकर, पुणेकर, ठाणेकर, मुंबईकर, लातूरकर, चिपळूणकर, बेळगावकर, नाशिककर, धुळेकर, सांगलीकर, नांदेडकर, नागपूरकर, असं कर एखाद्या आडनावाच्या मागे आलं की 100% धरून चालायचं ते महाराष्ट्रीयन आडनाव आहे. या भारतामध्ये जेवढी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांपेक्षा हे आडनाव 99.9% महाराष्ट्रामधलं आहे आणि महाराष्ट्रातलं एखादं स्थान दाखवतं. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या स्थानाच्या मागं घर लावण्याची पण जास्त पद्धत आहे. उदाहरणार्थ मी जिथे राहतो त्या माझ्या मूळ गावामध्ये आंबेघर, केळघर, डांगरेघर, दिवेघर अशी एका लाईनने गावं आढळतात. थोडं पुढे गेला तुम्ही तर सायघर, रुईघर, रानगेघर, मोरघर, हातेघर, घोटेघर, भुतेघर, भामघर, भातेघर ही सगळी जावली तालुक्यातली माझ्या गावाच्या आजूबाजूच्या गावांची नावं आहेत. तर या आडनावाच्या मागे ज्या वेळेला घर लावलं जातं त्यावेळेला गावाच्या नावाच्या मागे जेव्हा घर लावलं जातं तेव्हा बऱ्याचदा काय होतं की घर या गावाच्या नावावरून घरे असं म्हणलं की आडनाव तयार होतं. उदाहरणार्थ घोटेघर आहे तर घोटे घरे असं आडनाव तयार होऊ शकतं. रुईघर
रुई घरे अशी पण बरीच आडनावं आपल्याला तयार झालेली दिसतात. मोर घरे अशी पण आडनावं आपल्याला भरपूर तयार झालेली दिसतात. तर एखाद्या आडनावाच्या मागे तुम्हाला असं एखादं आडनाव सापडलं की मोरघरे, धरून चालायचं की हे मोरघर नावाचं कुठलं तरी गाव आहे, तिथली ही व्यक्ती आहे. किंवा कोळघरे, कोळ नावाचं कुठलं तरी गाव आहे, तिथली ही व्यक्ती आहे. अशा रीतीने हे घरे जिथे येतं म्हणजे एक तर र येतं आडनावाच्या शेवटी, लातूरकर, सातारकर र, त्यानंतर भुतेघरे, गोटेघरे, हातेघरे, कोळघरे, रे येतं. तर ही सगळी महाराष्ट्रातली स्थानदर्शक आडनावं आहेत. अशा प्रकारची स्थानदर्शक आडनावं भारत देशामध्ये इतरत्र शक्यतो कुठंही आढळत नाहीत. अजून एक महाराष्ट्रातल्या आडनावांचं स्थानवाचक तिसरं वैशिष्ट्य आहे की काही काही गावांची नावं असतात ती त्याच्या मागे वाडी जोडलेलं असतं. उदाहरणार्थ आगलावेवाडी, आळेवाडी, आनेवाडी, केसकरवाडी, बोंडारवाडी, धनकरवाडी, दिवदेववाडी, दुधसकरवाडी, जरेवाडी, जवळवाडी, केसकरवाडी, कोळेवाडी, महामूलकरवाडी, पवारवाडी, शिंदेवाडी, उंबरेवाडी, वाळंजवाडी ही माझ्या गावाच्या आसपासच्या सगळ्या वाड्यांची नावं आहेत, जी जवळपासची गावं आहेत त्यांची. आता याच्यावरून आडनाव कसं समजतं, याच्यावरून उलटं आडनाव समजतं. पहिली जी आडनावं बघितली आपण त्या पहिल्या आडनावांमध्ये गावाच्या नावाच्या पुढे कर किंवा गावाच्या नावाच्या पुढे घर जोडलेलं असतं. इथे काय होतं, वाडी ज्या नावाच्या पुढे जोडलं आहे त्याच्या मागे जे काही वाडीच्या आधी जे काही जोडले ते आडनाव असतं. उदाहरणार्थ आगलावेवाडी, तर त्या गावामध्ये आगलावे नावाची माणसं असण्याची शक्यता जास्त आहे. पवारवाडी, तर पवार नावाच्या लोकांनी तिथे वस्ती केलेली आहे. ते एक मूळ गाव आहे. मूळ गावाच्या बाहेर पवार नावाच्या कुटुंबाने वस्ती करून नंतर ती त्याची वाडी बनलेली आहे, म्हणून ते त्या नावावरून ओळखलं जातं पवारवाडी. शिंदेवाडी, कोळेवाडी, आता ही काय आहेत, जवळवाडी, जरेवाडी. तर ही सगळी जर तुम्ही मगाशी मी वाडीची नावं घेतली, ती परत एकदा मी आता त्याची आडनावांची नावं घेतो, म्हणजे सगळी वाडी काढून टाकतो. मगाशी आपण नावं ऐकली वाडी लावून गावांच्या नावाची, आता त्या गावांच्या नावाच्या मागचं मी वाडी काढून टाकतो. तर तुम्हाला कुठली कुठली आडनावं ओळखीची वाटत आहेत बघा. आगलावे, आले, आने, केसकर, धनकर, दिवदेव, दुधसकर, जरे, जवळ, केसकर, कोळे, महामूलकर, पवार, शिंदे, उंबरे, वाळंजे. आता हे काय की या सगळ्या नावांच्या पुढं वाडी लावलं की गावाचं नाव तयार होतं आणि वाडी काढून टाकलं की आडनाव तयार होतं. ती वाडी लावण्याची पण जी प्रथा आहे, ती वाडी लावण्याची प्रथा पण फक्त महाराष्ट्रातच जास्त आहे. म्हणजे दुसरीकडे असेलही कुठे, मी नाही म्हणत नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण प्रचंड आहे. तर एखाद्या माणसाचं नाव, एखाद्या गावाचं नाव जर तुम्ही चुकून कुठं वाडी म्हणून ऐकलं तर तो महाराष्ट्रातला असण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आडनावांच्या मागे आणि गावाच्या मागे पण चौथा प्रकार आता आपण बघतो महाराष्ट्रातल्या आडनावांचा, की गावांच्या मागे वळे लावतात आणि आडनावांच्या मागे पण वळे लावतात. तर ज्या आडनावांच्या मागे वळे लागलेलं असेल त्या वळे नावाचं कुठतरी एखादं गाव असू शकतं. उदाहरणार्थ आता काही गावं बघू आपण ज्यांच्या मागं वळे लागले. ही पण थोडीफार माझ्या जावली तालुक्यातलीच गावं आहेत, माझ्या गावाच्या आसपासची. उदाहरणार्थ मोरावळे, मुनावळे, डोकावळे, आसावळे. सातारा कोरेगाव तालुक्यात आमच्याकडे एक तडवळे म्हणून गाव आहे. तडवळे, माझा मित्र एक राहतो तिथे, तो US ला असतो आता जवळचा. तडवळे गाव आहे. रेणावळे, वाघावळे, कोंढावळे, सोनावळे ही गावं आहेत, सगळी आहेत ती. तर गावाच्या नावाच्या मागं वळे येतं, तसं आडनावाच्या मागे पण वळे येतं. उदाहरणार्थ सवळे, ढवळे, हावळे, बावळे, झावळे, आवळे, कावळे, सावळे, ढवळे, पिवळे, रावळे, शिवळे, सोवळे ही सगळी आडनावं आहेत. या प्रत्येक आडनावाच्या मागं वळे आहे, गावाच्या मागे पण वळे आहे. त्यामुळे वळे हे पण काय आहे की महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे आडनावांचं. हे गावांचं पण वैशिष्ट्य आहे आणि आडनावांचं पण वैशिष्ट्य आहे. एखाद्या आडनावाच्या मागं जर वळे लागलेलं असेल तर ते महाराष्ट्रीयन आडनाव आहे. आता हे काय आहे की 4 आडनावांचे प्रकार स्थानवाचक आपण बघितले की काय त्यांच्या मागे लागलेलं असेल तर ते आडनाव असू शकतं, किंवा गावावरून आडनाव कसं कळेल, आडनावावरून गाव कसं कळेल, या 4 गोष्टी आपण बघितल्या. असे 40 प्रकार पण सांगता येतील, पण तो आपला आजचा विषय नाही की महाराष्ट्रातल्या सर्व स्थानांची वैशिष्ट्य सांगणं वगैरे, अंदाज यावा फक्त म्हणून आपण 4 प्रकार बघितले. आता आपण काय करूयात की एखादा आडनाव, एखादी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये राहते पण ती व्यक्ती आंध्र प्रदेश किंवा तेलंगणातून येऊन महाराष्ट्रात स्थायिक झाली नाही. कशावरून? जर तुम्ही मराठवाडा विभागामध्ये गेला तर तिथे तुम्हाला बरीच आडनावं तेलुगू आडनावं दिसतील की तिकडनं लोक येऊन मराठवाड्यामध्ये स्थायिक झालेले आहेत. ते मूळचे तेलुगूच आहेत, ते मराठी लोक नाही आहेत. त्यांची आडनावं पण वेगळी असतात. जशी आपल्या महाराष्ट्रातल्या गावांच्या आडनावांचं एक वैशिष्ट्य आहे, तसं या तेलुगू आडनावांचं पण एक वैशिष्ट्य आहे.
म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसं मूळ गावाच्या मागे कर लावतात, आपण बघितलं आत्ता पुणेकर, मुंबईकर असं, तसं तेलंगणातील किंवा आंध्रातील काही गावांच्या नावाच्या पुढे वार लावतात आणि ते वार लावून ते आडनाव तयार होतं. उदाहरणार्थ त्या गावामध्ये राहणारी व्यक्ती. आता अशी जी वार लावून जे आडनाव तयार होतात ती प्रामुख्याने 2 समाजामध्ये आढळतात. त्यातला एक समाज आहे, त्याला आर्यवैश्य किंवा कोमटी समाज म्हणतात. हा तेलंगणामधून महाराष्ट्रामध्ये येऊन राहिलेला समाज आहे. त्याच्यामध्येही आडनावं आढळतात. उदाहरणार्थ पडगिलवार. तर पडगिलवार या नावाचा अर्थ काय झाला? पडगिल या गावामध्ये राहणारी व्यक्ती. जसं आपण मुंबईकर म्हणतो, मुंबईत राहणारी व्यक्ती, तसं पडगिलवार, पद्मावार, मोर्लावार, निलावार, गंपावार, बुबदालवार, मुडमामीवार अशी तेलुगू आडनावं जी मूळची आहेत ती वार त्या गावाच्या नावामागे लावून आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेली दिसतात. तर तुम्ही मराठवाडा भागामध्ये गेला आणि कुठे तुम्हाला असं एखादं वार लावलेलं आडनाव सापडलं, समजायचा हा माणूस तेलुगू आहे. अशीच तेलंगणामधल्या ब्राह्मण समाजामध्ये पण काही आडनावं आढळतात जी गावाच्या नावामागे वार लावून निर्माण झाली, जी आपल्याला कानावर पडतात पण आपल्या लक्षात नाही येतं. उदाहरणार्थ वजलवार, पापूवार, एलकुंचवार, वेलंकीवार ही ती आडनावं आहेत. हेडगेवार जे आडनाव आहे ते कर्नाटकाचं आहे का तेलंगणाचं आहे त्याच्याबद्दल वाद चालू आहे, अजून मूळ कुठलं आहे ते, त्यामुळे त्याच्याबद्दल बोलत नाही. आपण दोन्हीकडे पण घेऊ, तेलंगणामध्ये पण आहे आणि कर्नाटकमध्ये पण असं हेडगेवार आडनाव आहे ते. सारांश काय? महाराष्ट्रामध्ये जसं कर लावलं जातं तसं आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये वार लावलं जातं नावाच्या मागे, गावाच्या नावाच्या मागे वार लावलं जातं आणि आडनाव तयार होतं. कर्नाटकातली पण काही आडनावं आहेत ती अशीच वैशिष्ट्यपूर्ण आडनावं आहेत. कर्नाटकमध्ये पण काय होतं की काही शब्दांच्या मागे वार लावतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या गावाचं नाव आणि ते आडनाव दोन्ही म्हणून कळतं. उदाहरणार्थ जुनी जी कन्नड भाषा आहे त्या जुन्या कन्नड भाषेतले शब्द आणि तुळू भाषेतले शब्द अशा दोन्ही भाषांमध्ये ही वार लावलेली आडनाव असू शकतात. उदाहरणार्थ भद्रनवार, दस्सनवार, गंगनावार, गिद्दननावार, हप्पन्नावार, जक्कन्नावार, मलम्मनावार अशी कर्नाटकमध्ये आपल्याला आडनावं आढळून येतात. तर हे वारच्या आधी जे काही येतं ते गावाचं नाव आहे. आता समस्या अशी आहे की तेलुगू आडनावं आपण बघितली त्याच्यामध्ये पण वार लावलं आहे, कन्नड आणि तुळू भाषेतल्या आडनावांच्या मागे पण वार लावले. मग मला कळणार कसं की कुठलं आडनाव आहे ते तेलुगू आहे आणि कुठलं आडनाव आहे ते कन्नड आहे? तर थोडंसं तुम्ही आडनावं नीट ऐकले असतील तर तुमच्या लक्षात येईल की कर्नाटकमध्ये जेवढी सगळी आडनावं आहेत त्या आडनावामध्ये वारच्या आधी न हे अक्षर आलेलं आहे. न म्हणजे काय की दसन्नावार, गंगन्नावार, गिद्दन्नावार, हप्पन्नावार, जक्कन्नावार असं न वारच्या आधी येते. त्यामुळे एखादा जर वार नावाचं आडनाव तुम्हाला सापडलं आणि त्याच्या मागे न असेल किंवा डबल न जोडलेला असेल, कर्नाटकमधलं आहे, तुळू भाषेतलं किंवा कन्नडमधलं आहे, आणि एखादं आडनाव आहे त्याच्यामागे न जोडलेलं नाही आहे, सरळ आडनाव येतं आहे की त्याच्यामागे काही कानामात्रा उकार काही नाही आहे, सरळ आडनाव येतं. उदाहरणार्थ पडगिलवार, पडगिलावार किंवा पडगिलेवार नाहीत, पडगिलवार येतं. वारच्या आधी जे अक्षर येईल त्याला काही कानामात्रा उकार शक्यतो नसतो, असला तर एखादा मात्रा असतो याच्यामध्ये तेलुगू आडनावामध्ये, पण शक्यतो ही आडनावं सरळ असतात. म्हणजे वजलवार, बुबदालवार, पडगिलवार, मगाशी जी आपण आडनावं बघितली ती एलकुंचवार, शक्यतो सरळ आडनावं असतात. वारच्या आधी जे शब्द येतो त्याला कानामात्रा वेलंटी उकार काही शक्यतो नसतो. त्याच्यावरून समजतं की हे आपल्याला तेलुगू आडनाव आहे, शक्यता जास्त आहे. आणि कर्नाटकामधली जी आडनाव वार लावून येतं त्याच्यामागे न किंवा डबल न येतं वारच्या आधी, गावाच्या नावाच्या आधी, ही आडनाव आपल्याला अशी ओळखता येतात. त्यानंतर उत्तर कर्नाटकामधून पण काही लोक आहेत जे मराठवाड्यात स्थायिक झालेत. म्हणजे तेलंगणामधून येऊन फक्त लोक मराठवाड्यात स्थायिक झालेत असं नाही, कर्नाटकची पण थोडी सीमा आहे ती मराठवाड्याशी जुळते आपली. तर तिथे जी आडनावं आहेत जे कर्नाटकामधून येऊन जे लोक मराठवाड्यामध्ये स्थायिक झाले त्यांच्या आडनावाच्या मागं रस आढळून येतं आपल्याला. उदाहरणार्थ हंप्रस असं एक आडनाव आहे किंवा बाबरस असं एक आडनाव आहे. त्याचा कन्नडमध्ये अर्थ काय होतो ते आपला आत्ता विषय नाही, आपण जेव्हा कन्नड आडनावाचा व्हिडिओ बनवू त्यावेळेला बघू. पण मराठवाड्यामध्ये जर रस आडनाव, तो रस एखाद्या आडनावाच्या मागे तुम्हाला आढळून आलं आणि ते आडनाव जर तुम्हाला मराठी वाटत नसेल कुठल्याही अँगलने, ते उत्तर कर्नाटकातलं आडनाव असू शकतं, हंप्रस, बाबरस याच्यासारखं. लक्षात ठेवण्याची गोष्ट. आता हे झालं तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये, ही आपल्याला दक्षिणेकडे जोडलेली राज्य आहेत महाराष्ट्राशी. उत्तरेकडची जी राज्य आहेत जी महाराष्ट्राशी जोडली आहेत, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश असेल किंवा अजून जर कोणी उत्तरेतून येत असेल महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यामध्ये एक आडनाव आहे ते कॉमन आहे की ज्याच्यामुळे आपल्याला समजतं की दक्षिण भारतीय आडनाव नाही, हे उत्तर भारतीय आडनाव आहे. कोणतं आहे? उत्तर भारतामध्ये खास करून गुजरात, राजस्थानमध्ये
मूळ गावाच्या नावाच्या मागे इया लावतात. म्हणजे जसं आपण महाराष्ट्रामध्ये मुंबई कर म्हणतो, कर लावतो, कर, घर, वळे, वाडी आपण बघितलं असं लावतो. तसं उत्तर भारतामध्ये गुजरात, राजस्थानमध्ये गावाच्या नावाच्या मागे इया लावून आडनाव तयार होतं. उदाहरणार्थ सिसोदिया म्हणतो आपण, सिसोदे गावावरून कुठेतरी त्यांची उत्पत्ती झाली. मांडविया, तर तुम्हाला मांडव नावाचं किंवा मांडवा नावाचं गाव कुठेतरी सापडेल. भदौरिया, भदौरी गाव तुम्हाला कुठेतरी सापडेल. गंडेविया, गंडवी गाव किंवा गंडवे गाव कुठेतरी तुम्हाला सापडेल. म्हणजे एखाद्या नावाच्या मागे इया लावलेलं असेल तर ते उत्तर प्रदेश किंवा राजस्थानचं नाव आहे, ते आपलं दक्षिण भारतातलं नाव नाही आहे. तर हे आता थोडक्यामध्ये सांगितलं की जी नावं जी आहेत ती लागून आहेत जी याला आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरला वेगवेगळ्या राज्यातली, तर त्या आडनावावरून आपल्याला जर हे प्रत्यय माहीत असतील की कुठला प्रत्यय त्या नावाच्या मागे आडनावाच्या लागलेला आहे, त्याच्यावरून आपण ते आडनाव कुठल्या समाजाचं आहे, कुठल्या भाषेतलं आहे, कुठल्या राज्यातलं आहे ते पण ओळखू शकतो. हा अभ्यासाचा विषय आहे. आपल्याला जास्त इथं खोलात नाही जायचं त्या विषयाचा अभ्यास करायला, म्हणून जास्त बोलत नाही की एक एक उदाहरण घेतलं आहे आपण फक्त. आता हे गोव्याची पण जर तुम्ही आडनावं घेतली तर गोवा आणि कारवारची आडनावं पण आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवतोच आहे वेगळा. कारवारची आडनावं आणि गोव्याची आडनावं म्हणून एक सेपरेट कुठली आडनावं आढळतात वैशिष्ट्यपूर्ण. तर गोव्याच्या आडनावांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की कर हे मोठ्या प्रमाणात गोव्याच्या आडनावांच्या मागे दिसतं. म्हणजे मंगेशकर, साळसकर किंवा अजून दुसरं एखादं आडनाव आपण देवीच्या नावाने आपल्याला दिसतं, देवाच्या नावाने दिसतं. तर गोव्यामधली जी आडनाव आहे ती गोव्यामधली जी आडनाव त्याच्या मागे कर लागलं आहे ते प्रत्येक वेळेला गावाचंच नाव असेल असं नाही. ते काही वेळेला देवतेचं पण नाव असू शकतं, काही वेळेला झाडांचं, काही वेळेला परंपरांचं, काही वेळेला घराण्याचं पण नाव असू शकतं. त्याच्यानंतर गोव्यामध्ये जी नावं आहेत त्या नावांच्या मागे आपण म्हणतो काही ना काही एक शब्द जोडलेला असतो किंवा उत्पत्ती जोडलेली नावांच्या आधी. म्हणजे समजा देसाई आडनाव आहे तर गोव्यामध्ये तुम्हाला ते फलदेसाई सापडेल किंवा कारवारमध्ये फलदेसाई सापडेल, देसाई नाही सापडणार. असं गोव्याची स्वतःची काही वैशिष्ट्य आहेत की मराठीमध्ये जी आडनावं सापडतात, महाराष्ट्रामध्ये जी आडनावं सापडतात, त्यांच्या पुढे काहीतरी प्रत्यय किंवा मागे काहीतरी एखादी उत्पत्ती असं गोव्याच्या आडनावामागे जोडलेलं असतं. म्हणजे जे आडनाव महाराष्ट्रीयन वाटते पण त्याच्या मागे काहीतरी पुढे मागे उत्पत्ती जोडलेली आहे ना, ते आडनाव समजायचं आपण गोवा कारवार प्रांतामधलं आडनाव आहे. ते पण अनुभवाने कळायला लागतं. जेव्हा आपण पुढचा व्हिडिओ बनवणारच आहोत गोवा आणि कारवारमधली वैशिष्ट्यपूर्ण आडनाव, तेव्हा ते लक्षात येईल. उदाहरणादाखल सांगितलं की समजते कुठून आडनाव आलं आहे ते. आता ही आपल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यातली आडनावं झाली थोड्याफार फरकाने. आता काही लोक असे आहेत की जे महाराष्ट्रामध्येच राहतात आपल्या आणि त्यांची आडनावं पण आपल्याला कुठल्या भाषेतली आहेत ते कळत नाहीत. उदाहरणार्थ फारसी आडनावं जी आपण बघितली की फारसी पदांवरून मराठी आडनावं जी आहेत, तर याच्यामध्ये फरक हा आहे की ही फारसी भाषेतल्या शब्दांची मराठीमध्ये रूपांतरित झालेली आडनावं आहेत. ही मूळची फारसी आडनावं नाही आहेत. उदाहरणार्थ फारसी भाषेमधला इनाम शब्द घेतला, त्याच्या मागे दार लावलं. फारसी भाषेमधला मी दरक शब्द घेतला, त्याच्या मागे दार लावलं. निशान शब्द घेतला, दार लावलं. नेकनाम शब्द घेतला, दार लावलं. मिराज शब्द घेतला, दार लावलं. असं प्रत्येक फारसी भाषेतल्या शब्दाच्या मागे जर तुम्ही मराठीतला दार हा शब्द चिकटवला तर मिराजदार, चौकीदार, ठाणेदार, खजिनदार, किल्लेदार, कामदार, दरकदार, घाकदार ही सगळी फारशी आडनावं आहेत. पटकन लक्षात येऊ शकतं आपल्या की महाराष्ट्रीयन आडनावं आहेत, परंतु ही कुठल्या गावाशी संबंधित नाही आहेत, ही पदाशी संबंधित आहेत. तसंच जी आडनावं फारसी मराठीमध्ये जसं दार आडनाव लावलेलं आडनाव फारसी असतं, तसं मराठीमध्ये एखाद्या आडनावाच्या मागे जर ए येत असेल किंवा त्याचा शेवट एकारांत होत असेल, एकारांत म्हणजे काय, ए अक्षराचा उल्लेख कुठेतरी त्याच्यामध्ये येत असेल. उदाहरणार्थ अत्तरदे, शेवटी ए येते. कलमदाने, गुमास्ते, मेहत्तरे, रामजादे, हरकारे अशी जर काही आडनावं असतील की शेवटी ए येतं आहे, तर तुमचं पण आडनाव यातल्या एखाद्या प्रकारामधलं असेल तर शक्यता आहे की ते फारसी शब्दापासून आहे किंवा फारसी शब्दाची उत्पत्ती झाली. याचा अर्थ सगळीच मराठीमधली एनं अंत होणारी आडनावं किंवा एकारांत आडनावं फारसी आहेत असं नाही आहे, परंतु फारसीशी त्यांचं कुठंतरी नातं जुळण्याची शक्यता जास्त आहे. जसं आपण मराठीशी नातं जुळणारी आडनावं बघितली. वळे शुद्ध मराठी नाव आहे, कुठल्याही आडनावाच्या मागे वळे लागलं असेल मराठी आडनाव आहे. ले कोणाच्याही मागे येईल आडनावाच्या मागे, मराठी आडनाव आहे. वळे आलं तर 100% मराठी आडनाव आहे. आपण मागाशी बघितलं तसं. घरे, कर, वाडी ही मराठी आडनावं आहेत. तशी एकारांत येणारी आडनावंही बहुतांश फारसीकडे झुकणारी आहेत. दार शब्दाने येणारी आडनावं ज्यांच्या शेवटी येतं ती फारसीकडे झुकणारी आहेत. त्याच्यानंतर एखाद्या आडनावाच्या शेवटी जर निस येत असेल तर मूळ फारसी शब्द जो असेल ज्याला आपण धातू म्हणतो,
त्याच्या मागे नविष्तान लागून होणारे जे आडनाव आहे ते आपण फारसी शब्दांच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे, पदांच्या आडनावामध्ये. तर ज्याच्या आडनावाच्या मागे निस लागलेला आहे किंवा वनिस लागलेला आहे ती फारसी आडनाव आहेत. आपल्याला सहज लक्षात येऊ शकतं. उदाहरणार्थ गडनीस, खाचनीस, कोटनीस, हाजरनीस, वाकनीस, फडनीस, चिटनीस, आपण भरपूर आडनावं बघितलेली आहेत. ही सगळी नावं ज्यांच्या मागे निस लागलेलं आहे ती फारसी आडनाव आहेत किंवा फारसीकडे झुकणारी आडनाव आहेत. आता फारसी भाषेबद्दल झालं. बऱ्याच आपल्या मित्रांचा असा गैरसमज असतो की फारसी आणि इराणी एकच भाषा आहे आणि इराणी आडनावच फारसी आडनाव आहेत. तर गफलत ही आहे की आत्ता जी आपण बघितली ती जुन्या फारसी भाषेमधून मराठीमध्ये रूपांतरित होऊन मराठीतले प्रत्यय त्याच्या मागून लागणारी मराठी आडनाव आहेत. म्हणजे फारसी शब्दांपासून उत्पन्न झालेली मराठी आडनाव आहेत. तशीच काही इराणी आडनाव आहेत. म्हणजे काही इराणी लोक भारतामध्ये येऊन राहिलेले आहेत, पारशी लोक राहिलेत. आधी पारशी लोक आले, त्याच्यानंतर मुघल कालखंडामध्ये 16व्या शतकामध्ये आपण म्हणतो ते इराणी लोक येत राहिले, फारसी लोक येत राहिले, तुर्की लोक येत राहिले आणि इंग्रज कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अजून एक इराणमधून स्थित्यंतर झालं भारतामध्ये. हे इराणीच लोक आहेत ज्यांना आज पण आपण इराणीच म्हणतो. त्यांचं काही काही लोकांचं आडनाव पण इराणीच असतं. हे फारसी आडनावं नाही आहेत त्यांची, ही इराणी आडनाव आहेत मूळची. तो फरक कसा करणार आता? त्याची इराणी आडनावं आहेत ती आपण बघूच नंतर जेव्हा आपण इराणी आडनावाचा व्हिडिओ बनवू तेव्हा. पण काही गोष्टी आपल्याला सहज ओळखता येतात इराणी आडनावं जी फारसी आडनावांपेक्षा वेगळी आहेत किंवा फारसी आडनावावरून जी मराठी आडनावं पडलीत त्याच्यापेक्षा वेगळी आहेत. वेगळी कशी आहेत? इराणी आडनावं असतात त्याच्या मागे शक्यतो नी लावलेलं असतं. उदाहरणार्थ किरमानी, रुहानी, यजदानी असं नी लावलेलं असतं इराणी आडनावांच्या मागे. फारसी आडनावांच्या मागे आपण बघितलं दार लागलेलं असतं, एकारांत आडनावं असतात, निस लागलेलं असतं फारसी आडनावांच्या मागे. नी न कुठलं फारसी आडनाव शक्यतो आपलं दिसत नाही, ते इराणी आडनाव एखादा असेल तर. अजून एक इराणी आडनावाचं वैशिष्ट्य असं आहे की इराणी आडनावांच्या मागं मी लागलेलं असतं. जसं नी आहे तसं मी आहे. उदाहरणार्थ आझिमी, ब्राहिमी, हकीमी, हाशिमी ही इराणी आडनावं आहेत. आपल्याला काही वेळेला गफलत करतो अरबी आडनावांची. काही शब्द अरबी असू पण शकतात या आडनावांमधले, पण इराणमध्ये आढळणारे आडनाव आहेत. आज जे आपण इराणी कॅफे म्हणतो किंवा चाय मस्का सेंटर म्हणतो, फेमस आहेत मुंबईमध्ये, किंवा अजून जे इराणी लोक फर्निचरचा व्यवसाय करतात, दुसरा व्यवसाय करतात मुंबईमध्ये इतर, तर त्यांची जर तुम्ही आडनावं बघितली तर या जातीमध्ये त्यांची आडनावं सापडतात. म्हणजे या प्रकारामध्ये सापडतात. जातीमध्ये म्हणजे या प्रकारामध्ये सापडतात, फारसी प्रकारामध्ये सापडत नाहीत. अजून एक इराणी आडनावांचं वैशिष्ट्य काय की ज्या आडनावांच्या मागे वी येतं, म्हणजे मागाशी मी काय म्हटलं, पहिलं नी येतं, मग मी येतं, आता वी येतं. उदाहरणार्थ काय, दहेलवी, सफावी, त्यानंतर फी येतं. म्हणजे इकारांत आडनाव ज्याला म्हणतो, ज्याच्या अंतामध्ये दीर्घ ई येतो त्याला इराणी आडनावं म्हणतात. म्हणजे दहेलवी, महदवी, सफावी, तसं लतीफी, शरीफी, नजफी असं येतं, ती इराणी आडनाव आहे. अजून एक इराणी आडनावांची दोन वैशिष्ट्ये म्हणजे एखाद्या इराणी आडनावाच्या मागं जादे लावलेलं असतं. याचा मुलगा, त्याचा मुलगा आपण जसं म्हणतो तसं. अब्दजादे, इस्माईल जादे, पीर जादे, जादे लागलं इराणी आडनाव आहे. त्यानंतर खी येतं काही ठिकाणी. इकारांत आडनावं ईमध्ये जास्त आहेत. वी, मी, खी ही इकारांत आडनाव आहेत. ईनं अंत होणारी आडनाव आहेत. नी पण आलं त्याच्यामध्ये. नी, मी, वी, फी आणि त्याच्यानंतर बघितलं मी खी. 5 अक्षर आहेत. ज्याच्या मागे ई लागलं की ते इराणी आडनाव होतं. उदाहरणार्थ फारुकी, शहरोकी, फगिरी, री पण लागतं, नवाबी, वैसई असं ई येतं. प्रत्येक इकारांत आडनाव आहेत ती इराणी आडनाव आहेत आणि निस, दार आणि एकारांत आडनाव आहेत ती फारसी आडनाव आहेत. हे आपल्याला त्याच्यामधला फरक सहज समजण्यासारखा असतो. त्यानंतर सिंधी आडनाव आहेत. सिंधी आडनावामध्ये पण आपल्याला काय दिसतं की सिंधी आडनावाच्या मागे पण नी येतं. पण सिंधी आडनावाच्या मागे जे नी येतं त्याचा अर्थ आणि इराणी आडनावाच्या मागे जे नी येतं त्याचा अर्थ याच्यामध्ये फरक आहे. इराणी आडनावाच्या मागे नी लागेल तर त्याचा अर्थ ते आडनाव त्याच्या पूर्वजांच्या नावावरून असेलच असं नाही. ते गावाच्या नावावरून असेल, एखाद्या घटनेच्या नावावरून असेल, वस्तूच्या नावावरून असेल, नी लागलं त्याच्या मागे तर. पण सिंधीमध्ये काय होतं, सिंधीमध्ये बहुतांश आडनावं जी आहेत ज्याच्यामध्ये पहिला भाग असतो ते पूर्वजांचं नाव असतं आणि त्याच्या मागे नी लावला की नीचा अर्थ असा होतो की उत्पन्न, याच्यापासून उत्पन्न झालं आहे. उदाहरणार्थ मीरचंदानी असं एक सिंधी आडनावे लक्षात ठेवा. तर त्याचा अर्थ काय होतो, मीरचंद हे पूर्वजांचं नाव आहे, त्याच्या म्हणजे वडिलांचं नाव आहे किंवा आजोबांचं नाव आहे, त्याच्या मागे नी जोडलं. ते नी जोडल्यावर काय झालं, मीरचंदानी म्हणजे मीरचंदपासून उत्पन्न झालेली व्यक्ती. असं सिंधीमध्ये नीचा अर्थ सांगता येतो.
इराणी भाषेमध्ये नीचा अर्थ त्याच्या पूर्वजांशी जोडला असेल असं नाही, एखादं आडनाव जोडलं जाऊ शकतं पण सगळीच जोडली जात नाहीत, बहुतांश जोडली जात नाहीत. सिंधी समाजामध्ये मात्र 90% आडनावं, 99% म्हणत जी नीने ज्याचा अंत होतो इकारांती नी, ती सगळी आडनावं पूर्वजांच्या नावाशी जोडलेली आहेत. गुजराती मारवाडी लोकांमध्ये पण अशी नीचा शेवट असणारे निकारांत किंवा इकारांत आडनावं येतात, जशी फारसीमध्ये येतात, इराणीमध्ये येतात, सिंधी लोकांमध्ये येतात. मग ही सिंधी आडनावं वेगळी कशी ओळखायची यांच्यापेक्षा? तर सिंधी आडनावांचं वैशिष्ट्य आहे की सिंधी आडनावं शक्यतो न नळाचा आणि न बाणाचा अशा दोन वेगळ्या वेगळ्या अक्षरांनी संपतात. उदाहरणार्थ अदनानी, आयलानी, भगनानी, न नळाचा न बाणाचा येतो इथे. आणि ही जी सगळी सिंधी अक्षरं असतात, ही सिंधी अक्षरं शक्यतो आडनावं जे असतात मोठमोठी आडनावं असतात, छोटी आडनावं नसतात कधी. म्हणजे 5 अक्षरी, 4 अक्षरी, 6 अक्षरी अशी मोठमोठी आडनावं असतात, सिंधी आडनावं असतात ती. उदाहरणार्थ लीलारामानी, श्यामदासानी, सुजान सिंघानी अशी मोठी मोठी आडनावं जी नी लागून येतात ती सगळी सिंधी आडनावं आहेत. ती इराणी किंवा फारसी आडनावं नाही आहेत किंवा जैन आडनावं पण नाही आहेत, ही सगळी सिंधी आडनावं आहेत. सिंधी आडनावांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पुष्कळ आडनावांच्या मागे जा लावलेला असतं. तर जा या शब्दाचा अर्थ असा होतो की सिंधमध्ये जा या शब्दाचा अर्थ होतो गावाचं नाव, म्हणजे अमुक एका गावामध्ये राहणारी व्यक्ती, तिचं जा असं म्हणतो. जसं आपण मराठी आडनावांमध्ये बघितलं वळे लागतं, वारी लागतं, कर लागतं. आपण तेलुगू आडनावामध्ये कन्नड आडनावामध्ये बघितलं वार लागतं, रस लागतं. तसं सिंधी आडनावांमध्ये गावाचं नाव सांगायचं असेल तर जा लागतं. उदाहरणार्थ काय आहे की जडेजा असं आडनाव आहे, किंवा वालेजा, रहेजा, मखीजा, बठीजा. तर ही गावाची नावं आहेत. म्हणजे मखी नावाचं गाव आहे त्याच्यामध्ये राहणारा मखीजा. रहेजा, रहे नावाचं कुठेतरी सिंधमध्ये गाव असेल तिथून जो आला आहे तो रहेजा. अशा अर्थानं आपल्याला सिंधी आडनावांचे 2 प्रकार सहज कळू शकतात आणि लक्षात येऊ शकतं. ज्याच्या मागे लागलं आहे ते सिंधी आहे, रस ज्याच्या मागे लागलं आहे ते उत्तर कर्नाटकातलं आडनाव आहे, वार ज्याच्या मागे लागलं आहे ते कन्नड, तुळू किंवा तेलुगू यातलं आडनाव आहे, इया ज्याच्या मागे लागलं आहे ते गुजरात किंवा राजस्थानचं आडनाव आहे. असं आपल्याला आडनावं कळू शकतात. आता अशी जैन आडनावं आहे, ते जैन आडनावांची पण काही वैशिष्ट्य. आता अर्थात ही सगळी आडनावं मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो आहे. या जैन आडनावांचा इतिहास आणि त्यांची कुळं आणि गोत्र याचा वेगळा व्हिडिओ आपण बनवणारच आहे. आपण फक्त वैशिष्ट्य थोडं थोडं बघतो की आडनाव ओळखता यावीत म्हणून. बऱ्याच वेळेला आपल्याला ओसवाल, पपरीवाल, ऋणवाल, अगरवाल अशी आडनावं दिसतात. तर ही जी आडनावांच्या मागे वाल लागतं ती आडनावं बहुतांश वेळा जैन असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे सिंधी लोकांमध्ये आपल्याला असं वाटतं की अरे ऋणवाल किंवा अगरवाल हे सिंधी असू शकतं आडनाव, पण सिंधी आडनावामध्ये कधीच वाल येत नाही. आलं तरी फार कमी वेळा येतं. म्हणजे जर सगळी सिंधी आडनावं तुम्ही 600 सिंधी आडनावं मला माहिती आहे, 600 सिंधी आडनावांमधली तुम्हाला 6 पण आडनावं किंवा 10 पण आडनावं वाल लावून सापडणार नाही बघितलं तर. वाल हे मराठी आडनावं, मराठी नाही हिंदी आडनावं म्हणतो आपण, हिंदी भाषिक पट्टा आहे जो त्याच्यामधलं आणि जैन समाजामध्ये आढळणारं आडनाव आहे. त्यानंतर इया प्रत्यय परत लावला आपण की बोकाडिया, सुकाडिया, चंदारिया, सेठिया. ही इया प्रत्यय लावणारी आडनावं पण जैनमध्ये आढळून येतात. परंतु ह्या जैन समाजामध्ये आढळून येणाऱ्या इया प्रत्ययाच्या आडनावांचा संबंध गावाशी असेलच असा नाही, तो कशाशी असू शकतो. सेठ शब्दाच्या मागं इया लावलं, सेठिया झाला तो. अशा पद्धतीने जैनमध्ये आडनावं सापडतात. उत्तर भारतामधली जी इया लावणारी आडनावं सापडतात, गुजरात आणि राजस्थानमधली, ज्याचा अर्थ गाव होतो, या गावातून आला आहे, तसा जैन आडनावांमध्ये होत नाही. तो दुसऱ्या कुठल्या वस्तूशी संबंधित असू शकतो. अजून काही माणसांची नावच किंवा व्यक्ती नावच आडनाव म्हणून वापरण्याची जैन समाजामध्ये बरीच आपल्याला प्रथा दिसून येते. म्हणजे साराबाई, लालबाई, एखाद्या नावाच्या मागे भाई लागलेला असेल तर समजून चालायचं की ते जैन आडनाव आहे, सिंधी आडनाव असणार नाही, जैन आडनाव असण्याची शक्यता जास्त आहे. किंवा हुकुमचंद, हिराचंद, गुलाबचंद नावं तुम्ही ऐकली असतील. चंद लागलं एखाद्याच्या मागे की ते जैन आडनाव आहे, आणि गुलाब चंदानी लागलं मग सिंधी आडनाव आहे. हिरा चंदानी झालं सिंधी आडनाव आहे. कारण सिंधी समाजामध्ये लोक काय करतात की पूर्वजाचं नाव घेतात, त्याच्या मागे नी जोडतात, म्हणजे या पूर्वजापासून उत्पन्न झाला असंच. ही सिंधी नावाचं वैशिष्ट्य आहे. जैन आडनावामध्ये नी लावत नाही, फक्त नाव येतं, हिराचंद, गुलाबचंद, लालबाई असं. अजून काही नी आडनावाची पण आडनावं आपल्याला जैन समाजामध्ये आढळतात. उदाहरणार्थ रूपानी, हिरानी, वसानी, मेघानी, सोमानी, दानी अशी आढळतात. मी जैन आडनावं कळतं कशावरून,
सिंधी आडनावं जी आहे ती सिंधी आडनावं ही प्रामुख्याने मी तुम्हाला म्हटलं ते लांबलचक असतात. 3 अक्षरामध्ये सिंधी आडनाव दुर्मिळ सापडणार. दुर्मिळ सापडण्याचा अर्थ काय आहे की सिंधी आडनावामध्ये पूर्वजांचं नाव लिहावं लागतं. पूर्वजांचं नाव शक्यतो 4 अक्षरामध्ये असतं. म्हणजे सूरजमल, मग सूरजमलानी झालं, हिराचंदानी झालं. मग अशामुळं काय होतं की सिंधी आडनावं मोठी होतात, ती 5 किंवा 5पेक्षा जास्त अक्षरांची होतात. आणि जी 5पेक्षा कमी अक्षरांची नावं आहेत ज्याला नी जोडलेलं आहे ती सिंधी नसण्याची शक्यता जास्त आहे. मग ती जैन असू शकतील, इराणी असू शकतील, अजून दुसरं काही असू शकेल, पण सिंधी नसणार 100%, शक्यता कमी फार. अजून एक जैन आडनावांचं वैशिष्ट्य आहे की जैन आडनावांमध्ये काही आडनावं अस्सल मराठी आडनावं सापडतात. त्याचं कारण दक्षिण महाराष्ट्रामध्ये जो एक दिगंबर जैन संप्रदाय आहे त्याच्या अंतर्गत अजून 4-5 पोटजाती येतात. त्याचा आपण नंतर बघूच जेव्हा आपण जैन आडनावांचा इतिहास पाहू त्यावेळेला. ते ही दक्षिण महाराष्ट्रातला दिगंबर जैन समाज आणि त्याच्या अंतर्गत येणारी 3 ते 4 पोटकुळं त्याची जी आहेत ती यांची आडनावं अस्सल मराठी आणि कन्नड आडनावं आहेत. हेगडे, आवाडे, कामदार, चौगुले, पाटील, नवले, शेट्टी. वाटणार पण नाही की जैन आडनाव आहेत. आपल्याला सर्वसाधारणपणे मराठी माणसाच्या मनामध्ये एक भ्रम असतो की जैन माणूस म्हणला की त्याचं आडनाव गुजराती असलं पाहिजे, राजस्थानी असलं पाहिजे आणि तो काहीतरी तिकडूनच इकडे आलेला स्थायिक झालेला असला पाहिजे. फार काय झालं गांधी वगैरे आडनाव असेल, शहा असेल, पण एखाद्या जैन माणसाचं नाव चौगुले असेल किंवा पाटील असेल आपल्याला शक्यतो हजम होत नाही महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणतो आपण. पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये जिथे दिगंबर जैन आपण म्हणतो की जो समाज आहे, जैन समाजामध्ये 2 पंथ आहेत, श्वेतांबर आणि दिगंबर. तर दिगंबर पंथ आहे त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्रावर आहे आणि महाराष्ट्रातच दिगंबर समाजाची संख्या जास्त आहे. किंवा जैन समाजामध्ये जेवढे दिगंबर पंथाचे लोक आहेत ते महाराष्ट्रात, दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमध्ये जास्त आहेत. तर तिथेही सगळे आडनावं आपल्याला आढळतात. तर त्याच्या बाबतीत पण आपण थोडं चौकस राहण्याची गरज आहे. म्हणजे पाटील आडनाव म्हटलं की आपण डोळे झाकून म्हणतो की हा कोणीतरी मराठा तारेवर माणूस असणार आहे. पाटील जैनमध्ये पण असू शकतं, पाटील मराठ्यातल्या पण महाराष्ट्रातल्या पण इतर जातींमध्ये असू शकतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ही अस्सल मराठी आडनावं कधीकधी जैन आडनावं पण असू शकतात. त्यानंतर अजून जी वैशिष्ट्यपूर्ण आडनावं असतात ती पारशी जातीमध्ये असतात. ती 8 प्रकारची आडनावं आहेत आणि जवळजवळ 5000 आडनावं आहेत पारशी जातीमध्ये. म्हणजे माझ्याकडे आहे तिथं 5000 आहेत आडनावं. ते या 5000 आडनावांमध्ये जी पारशी समाजाची आडनावं असतात ती सहज ओळखता येतात. कारण त्यांच्यामध्ये काय असतं की 8 प्रकार आहेत. त्या आडनावांचे प्रकार माहीत असतील तर त्या प्रकारामधली आडनावं ही पारशी समाजातलीच असतात. उदाहरणार्थ पहिला प्रकार आहे व्यापार आणि व्यवसाय. आता व्यापार आणि व्यवसाय असेल तर कुठल्याही मराठी माणसाचं नाव डायरेक्ट त्या व्यापार आणि व्यवसायावरून पडत नाही. म्हणजे डॉक्टर हे आडनाव तुम्ही मराठीमध्ये ऐकले का? नाही ऐकलं. डॉक्टर हा व्यवसाय, पण पारसी समाजामध्ये डॉक्टर आडनाव असतं. त्यानंतर घासवाला, पीठवाला, इंजिनियर, मेजर पदवी आहे, इंजिनियर डिग्री आहे, सुभेदार पदवी आहे. म्हणजे व्यापार आणि व्यवसायाची डायरेक्टली जी नावं असतात, वकील, ही पारसी समाजात असतं. म्हणजे एखाद्या माणसाचं नाव वकील असेल, इंजिनियर असेल, मेजर असेल, डॉक्टर असेल तर तो पारशी असण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर पारशी समाजामध्ये पण स्थानावरून आडनावं असतात. फक्त पारसी समाजामध्ये त्याला वेगळा प्रत्यय लागतो. म्हणजे मराठी समाजामध्ये आपण बघितलं, महाराष्ट्रामध्ये काय होतं की कर, वळे, वाडी, घर असं लागतं एखाद्या गावाच्या मागे. उत्तर भारतामध्ये इया लागतं. दक्षिण भारतामध्ये आपण बघितलं की वार किंवा रस लागतं. तसं पारशी समाजामध्ये जर एखादं गाव दाखवायचं असेल तर सिंधी समाजामध्ये जा लागतं. एखादं गाव दाखवायचं असेल तर जडेजा, रहेजा असं. तर पारशी समाजामध्ये आ लागतं एखाद्या गावाच्या मध्ये किंवा ई लागते एखाद्या गावाच्या मध्ये. उदाहरणार्थ एखादं गाव संजन आहे तर संजन गावावरून आलेली व्यक्ती, त्याच्यावरून पारशी समाजाचं नाव काय असेल? संजना असेल. मग एखाद्याचं नाव संजना असेल आणि त्याचा कुठेच काही आपल्याला पारशी समाजामध्ये आगापिछा सापडत नसेल, गाव शोधायचं. कुठेतरी तुम्हाला गुजरातमध्ये ते संजन नावाचं गाव सापडणार. जर पारशी समाजातल्या व्यक्तीचं आडनाव जर ते संजना आहे, ते गुजरातमध्ये कुठेतरी गाव आहे. किंवा सुरतमध्ये राहणारा कोणी पारशी समाजातला व्यक्ती असेल तर त्याचं आडनाव काय तर सुरती. म्हणजे मागाशी मी काय म्हटलं की पारशी समाजामध्ये 2 प्रत्यय लागतात. एक आ प्रत्यय लागतो आणि एक ई प्रत्यय लागतो दीर्घ आडनावाच्या शेवटी. त्याच्यामुळं आपल्याला गावाच्या नावाच्या शेवटी, त्याच्यामुळे आपल्याला ते आडनाव पारशी हे कळायला मदत होते. दुसरा आहे की तिसरा जो प्रकार आहे तो पद आणि पदव्या असतात पारशी समाजामध्ये. मुन्सब, खासाहेब, दावर, पटेल, देसाई, मुन्शी डायरेक्ट पदव्यांची नावं असतात. चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे व्याख्यात्मक नावं असतात. एखाद्या गोष्टीची व्याख्या करतात.
म्हणजे मोती गाववाला व्याख्या करून सांगणार की मोती गावमध्ये राहणारा माणूस, वाघमार, भूत असं डायरेक्ट नाव असतं पारशी समाजामध्ये. पाचवा जो प्रकार आहे त्याला आपण धार्मिक अटी म्हणतो, की ही धार्मिक अटींची नावं आहेत, आता शक्यतो वापरली जात नाहीत, जुनी नावं आहेत, आता तो प्रकार बंद पडला. तरी पण काही ज्या नावांवरून काही धार्मिक अटी किंवा नियम आपण म्हणतो ज्यांची माहिती होते असे आडनाव म्हणजे यथा अहू वैर्यो, आता मला बोलता पण येत नाही ते काय आहे ते पारसीमध्ये, द्रेगुबियो खोदाईजी असं काही काही नावं असतात. पण ही आडनावं बोलायला ते उच्चारायला एवढी किचकट आहेत, त्याच्यामुळे ती वापरातून आता बंद झालेली आहेत. सहावी जी आडनावं असतात ती सहावी आडनावं म्हणजे वंशविज्ञानावर अवलंबून असतात. जसं आपण सिंधी समाजामध्ये बघितलं की वडिलांचं नाव किंवा पूर्वजांचं नाव लावलं जातं आणि त्याच्यामागे नी जोडलं जातं, मग ते आडनाव तयार होतं. तसं पारशी समाजामध्ये पण डायरेक्टली तुमच्या पूर्वजांचं नाव किंवा वडिलांचं नाव किंवा आजोबांचं नाव लावलं जातं. उदाहरणार्थ आपण म्हणतो की दादाभाई नवरोज, याचा अर्थ काय आहे? सॅम मानेकशहा, होमी दिशानजी. याचा अर्थ होतो की दादाभाई हे त्या माणसाचं नाव आहे आणि नवरोजी हे त्यांना वडिलांचं नाव आडनाव म्हणून वापरलेलं आहे. इथे काय की डायरेक्ट वडिलांचं नावच वापरलं जातं आडनाव म्हणून. किंवा सॅम मानेकशहा, आता त्यांच्यावर चित्रपट पण आला, आपण म्हणतो भारताचे पहिले फील्ड मार्शल होते, तर सॅम त्यांचं नाव आहे आणि मानेकशहा त्यांच्या वडिलांचं नाव आहे. त्यांनी त्यांचं वडिलांचं नाव आडनाव म्हणून लावलेलं आहे. होमी दिनशाजी, होमी नाव आहे, दिनशाजी वडिलांचं नाव आहे. अशी काही काही नावं असतात ती डबल बॅरल नावं असतात. ही सिंगल बॅरल झाली. डबल बॅरल नावं म्हणजे काय म्हणतो आपण की दोन दोन नावं लावलेली असतात. म्हणजे मेहरजी अधिक राणा, दादा अधिक चांजी, अशी डबल नावं आडनाव म्हणून वापरलेली असतात पारसी समाजामध्ये. तर ही पारसी समाजामध्ये पण कुठलं आडनाव स्थानवाचक आहे, कुठलं आडनाव आहे ते आईवडिलांवरून आलेलं आहे, त्यानंतर कुठलं आडनाव आहे ते व्यवसायावरून आलेलं आहे, हे आपल्याला सहज ओळखता येतं. पारशी समाजामध्ये पण काही युरोपियन आडनावं आढळतात. म्हणजे आपल्याला समजा देवित्रे, बॉयस, ग्रँट, नोबल, फोर्ब्स, पोल्सन, निकोल्सन, मॉरिस, वाईक्स ही सगळी आडनावं ऐकली की काय वाटतं, अरे कोणतं युरोपियन आडनाव, इंग्लिश आडनाव, महाराष्ट्रीयन माणूस नसेल, पारशी माणसं आहेत. पारशी माणसांनी ती आडनावं जशीच्या तशी उचललेली आहेत. ही पण आपल्याला काय होतं थोडंफार कळू शकतं. म्हणजे जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्हाला कळू शकतं की पारशी आडनावे जरी युरोपियन वाटत असलं तरी पण, कारण त्याच्यामध्ये पण एक पॅटर्न आहे. तो पॅटर्न काय आहे आपण जेव्हा पारशी आडनावांचा विचार करू त्यावेळेला पाहूयात. दुसरी गोष्ट एक महत्त्वाची ही आहे की पारसी लोक हे पण इराणमधूनच आलेले आहेत. इराणी लोक आहेत ते पण इराणमधूनच आलेले आहेत. फक्त पारसी लोक हजारो वर्षापूर्वी आलेले आहेत, इराणी लोक काही शतकापूर्वी आलेत, 100-200 वर्षापूर्वी आलेले आहेत. तर पारसी लोकांमध्ये पण काही इराणी आडनावं आढळतात. इराणी समाजामधली इराणी लोकांमध्ये पारसी आडनावं सापडत नाहीत. तुम्ही जर दोन्हीचं जर कंपॅरिझन केलं, मगाशी आपण इराणी आडनावं बघितली काही, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे, पण थोडासा तुम्ही फरक स्पष्ट करायचा म्हटलं तर कुठल्याही इराणी माणसामध्ये तुम्हाला पारसी आडनाव कुठले आढळणार नाही. कारण पारसी आडनाव ही काहीतरी गोष्टीवरून पडलेले असतात, व्यवसायावरून, नावांवरून, त्यानंतर वैशिष्ट्यांवरून वगैरे वगैरे. थोडीफार गमतीशीर, रंजक, कधीकधी विचित्र पण असतात, गावाच्या नावावरून पडलेली. पण इराणी आडनावं असतात ती अस्सल इराणी आडनावं असतात. ती भारतातल्या कुठल्या गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव पडला नाही. ते इराणमधून आले, त्यांचं आडनाव घेऊन आलं तर तेच आडनाव लावतात. ते त्यांनी कुठला पण कॅफे चालवला, काही केलं तरी पण, मस्कापाव तुम्हाला किती पण मस्कापाव त्यांनी खायला घातला तरी त्यांचं इराणी आडनाव काय सोडत नाहीत. की असं नाही की हे लोक भारतामध्ये राहतात, भारताला देश मानत नाहीत. आता इथे स्थायिक झालेले ते लोक भारतच त्यांचं सर्व काही आहे. आता कोणाला त्यातला कुठला माणूस इराणला परत जाणार नाही, पण आडनावं त्यांची मूळची इराणीच असतात, ती ओळखू येतात. तर पारसी लोकांमध्ये काय होतं, पारसी लोकांमध्ये इराणी आडनावं असतात, इराणी लोकांमध्ये पारसी आडनावं नसतात. ते पारसी लोकांमध्ये जी इराणी आडनावं असतात ती कुठली आहेत, येक्ताबादी, याजादी, खोबियार, यागनेगी, खोडवंडी वगैरे अशी काही आडनावं आहेत जी मूळची इराणी आहेत, ती तुम्हाला अभ्यासानं कळू शकतं. तर आता हे काय झालं, हे थोडक्यामध्ये बघितलं आपण की जे मुख्य समाज आहेत आपल्याकडे, जे मुख्य समाज आहेत, जे स्थानवाचक आहेत किंवा स्थानवाचक आडनाव धारण करणारे समाज आहेत, त्यांच्या आडनावावरून स्थान आणि तो समाज कसा ओळखावा, किंवा एखाद्या समाजातली जी आडनावं असतात त्या आडनावावरून स्थान, त्यानंतर ते वडिलांचं नाव लावलेलं आहे का, गावाचं नाव लावलेलं आहे का, किंवा अजून दुसऱ्या कशाचं नाव लावलेलं आहे का, ते कसं ओळखावं ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये काही उदाहरणं घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न केला. हेतू हा होता की कोणी जर आडनावांचा अभ्यास करत असेल किंवा कोणाला जर काही प्रश्न पडलेले असतील आणि त्याची आडनावं याच्याशी मिळते जुळते असतील तर त्याला अंदाज लागावं की आडनावं आपली अशा प्रकारचे आहेत. अशा प्रकारे पण आडनावांचा अभ्यास करून तुम्ही याच्यावर PhD करू शकता. की आता आपण थोडंसं बघितलं, पण एखाद्या माणसाने म्हटलं की आडनावांचा स्थानवाचक, आणि जे आपण या व्हिडिओला नाव दिलं आहे
की आडनावावरून स्थान व समाज कसा ओळखावा याच्यावर एखादा माणूस PhD करू शकतो. एवढी आपल्याकडं भरपूर आडनावं पडलेली आहेत, भरपूर समाजामध्ये, भरपूर गावामध्ये. त्यांचा अभ्यास करेल तेवढं थोडं आहे. फक्त करणारा कोणीतरी माणूस पाहिजे, त्याला आवड पाहिजे. भरपूर गोष्टी आपल्याला अशा आडनावं सांगत असतात कळत नकळत. अजून आडनाव आपल्याला बरंच काय काय सांगतात. काय सांगतात ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. आशा आहे की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर अवश्य प्रतिक्रिया देऊन कळवा. लाईक करा, शेअर करा. जर आपल्या मित्रांपर्यंत माहिती आपल्याला जावी असं वाटत असेल तर. या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून पुढचे माहितीपूर्ण व्हिडिओ, रंजक व्हिडिओ आपल्याला आडनावांच्या संदर्भात माहिती देणारे भेटतील. हे अशा प्रकारचे संशोधनपर व्हिडिओ बनवायचे असतील तर नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आपल्याला शक्य असेल तर आपण चॅनलच्या मेंबरशिपच्या माध्यमातून, सुपर थँक्सच्या माध्यमातून किंवा गुगल पेच्या माध्यमातून देणगी देऊ शकता, जेणेकरून अशीच वेगळी रंजक आडनावांबद्दल माहिती देणारी आणि आडनावांचं गूढ उकलणारी किंवा आडनावांच्या अर्थाचं गूढ उकलणारे व्हिडिओ आपण छोटे छोटे बनवत राहू. पुढचा जो व्हिडिओ आपण बनवणार आहे तो पुढचा व्हिडिओ खरं तर फार महत्त्वाचा आहे. तो व्हिडिओ आहे 511 जवळपास फारसी आडनावं आहेत जी मराठी लोकांनी लावलेली आहेत. आधी 511 फारसी आडनावं सांगायचं कारण काय लागलं मला, तर मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता फारसी पदावरून मराठी आडनाव. तो व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच मित्रांनी कमेंट करायला सुरुवात केली, सर हे पण फारसी आडनाव आहे, हे पण फारसी आडनाव आहे, हे पण फारसी आडनाव आहे, हे पण फारसी आडनाव आहे. मला ते फारसी शब्द माहीत नाहीत किंवा आडनावं माहीत नाहीत अशातला भाग नाही. त्या व्हिडिओचा विषय होता की फक्त पदांवरून पडलेले आडनावं आपल्याला सांगायचे. उदाहरणार्थ आपण बघितलं दार, नीस, एकारांत जी आडनावं लागतात ती आडनावं फक्त आपण त्याच्यामध्ये बघितली जी पदावरून पडलेली होती ती. पण ती पदावरून पडलेली आडनावं जर आपण सोडून दिली किंवा वगळली तर ती आडनावं वगळली तरी पण 511 असे फारसी शब्द मला माहिती आहेत. कमी जास्त होऊ शकतात त्याच्यामध्ये, मला माहिती आहे तेवढंच बोलतो. त्यांची मराठी आडनावं आहेत. तर ती 511 मराठी आडनावं कोणती आहेत फारसी शब्दांची ते आपण बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण इथेच थांबूयात. तोपर्यंत इतिहासाचं असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. जय महाराष्ट्र, जगदंब.